आयफोन 16 प्रो घेतलाय. हिला नाव पण माहित नव्हतं. आला झोपेतून जागे झाले का पळलं? नाही झोपेतून जागे झाले असेल तर बघितलं का मस्ती हिच्या का? अंगातली मस्ती अजून जात नाही. मस्ती लय हिच्या अंगात. आता बरोबर मला पळवलं. नाही मग धरणं बोलत होते ना मी झोपेत आहे का, मी झोपेत. पण मी आता झोपेतला विषयच काढला नव्हता. मी माझी चेष्टा. अरे वा 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 काय आहे का नाही? आता काय झालं? आता काय झालं? काहीतरी करते ना इकडे बसून. आता पळलं असतं मला. मी तुझं मित्रांनो तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. तुम्हाला काय मला पण माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ही ऋतूचा आहे का दुसरं कोण आहे ही नक्की बघा. कारण काय माहितीये का ऋतूमध्ये एवढा बदल मी कधी म्हणजे माझ्या आयुष्यात कधी बघितलं नव्हता. आता मी असं काय म्हणतोय तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास नाही बसणार. चला मी आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. हे असं बोलून सांगता येणार नाही. मी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह दाखवतो. अरे वा 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 काय आहे का नाही? आता काय झालं? आता काय झालं? काहीतरी करते ना इकडे बसून. आता पळलं असतं मला. मी तुझं कौतुक करायला लागलोय ग. कारण का माहितीये का महाराणीचे पाय एकदम किचन खोलीत कसं काय केले बाबा. हे माझ्या डोळ्यांवर मला विश्वास नाहीये. मी केलं तरी तुम्हाला आहे ना कुठल्या गोष्टीचं केलं तरी पण बोलून दाखवणार, नाही केलं तरी पण बोलून दाखवणार. आता गपचूप करते ना. अरे विषय मारायची गरज आहे का? आले लगेच मोबाईल घेऊन आणणार. अरे वा आता पळलं असतं हाताला. काही एवढं जोरात मी काय तुला बिझी नव्हती घातली. घाबरलेच ना मी. पण मला खरंच अक्षरशः मला काय ह्यांना पण आपल्या ऑडियन्सला पण डोळ्यावर विश्वास बसणार नाही की बाबा तू असं करते. पण त्यांना ही माहित ना पॉवर कशाची. 1.5 लाख रुपयाची पॉवर आहे. आयफोनची पॉवर आहे. आयफोन घेतल्यामुळे सगळ्या गोष्टी करायला लागली. म्हणजे आयफोन घेतलं म्हणून मी काम करायला लागले असं म्हणायचं तुम्हाला. ह्याच्या आधी तू केलीच नव्हती ना. करणारच नव्हते ना. तुम्ही मोबाईल जवळ घेऊन देत नाही त्यावर मी कामच करणार. ती मला माहितीच होतं ना. तुझं तोंड बंद करण्यासाठी मी तुझ्या तोंडावर फेकून मारला असा मोबाईल. फेकून मारला. आता डोक्यात जाऊ नका माझ्या. काय करते तर बघवत नाही का तुम्हाला? मला खरं तुला मारायचं असलं बोलायचं का तेवढंच. मोबाईल कसं काय हातात सुटला तुझ्या मला ती गोष्ट कळ नाही. मी आता करायला लागले ना स्वयंपाक. मोबाईल कसं काय तुझ्या हातात सुटला? करायला लागले तर तुम्हाला बघवत नाही काय? मला विश्वासच बस नाही ग. विश्वास बसत नाही ना तोंडावर पाणी मारून या म्हणजे. मित्रांनो मला खरंच विश्वास बस नाही की बाबा ही ऋतू स्वयंपाक करायला लागली. मी झोपीत आहे का मला चिमटा घ्या मारा मला. ओ भाई मारो मुझे मारो मार मला मार ग मला. ये इकडे अगं मला विश्वास बसत नाही की बाबा तुझी आई तुझी आई ही बाई भांडकुदळी बाई आज स्वयंपाक करायला लागली. अरे खरंच मारलं. अरे बाबा खरंच मारलं तू बाबाला. आता माझी झोप मोड झाली. कारण तर अरुण मला मारलं. आता मला विश्वास बसायला लागला की बाबा ही भांडकुदळी बाई ही बाई बघू शकता तुम्ही. हीच ती बाई आहे जिने माझ्यावर हात उचलला. जिने मला मोबाईल घ्यायला भाग पाडलं. आज 1.5 लाखाचा तोंडावर पाणी फेकलं. चावातला गरम गरम तोंडावर माझ्या. अजून नाही काय आग्या झोपीत तर उठलोय बा. बस नको मारो आता मला. कसं आहे ना कौतुक लय केलं असतं हिचं. जेव्हा हिला 1.5 लाखाचा मोबाईल हिच्या हातामध्ये पडला त्या टायमाला हिने काम करायला चालू केलं. असू द्या बरोबर आहे ना. 1.5 लाख रुपये वेस्टेज गेली. तर मित्रांनो तुम्हाला सांगा ह्या गोष्टीचं सोनं करता आलं असतं किंवा काय तर कुठली तरी चांगली गोष्ट ही वेस्टेज पैसा आहे. ही मोबाईल म्हणजे आहे ना. आता 1.5 लाखाचा मोबाईल काय अजून 20-30 हजाराचा मोबाईल काय दोन्ही पण एकच काम करणार ना का त्यात काय वेगळं आहे ह्याच्यात काय वेगळं आहे. पण कसं आहे ना आईट आपली रुबाब शायनिंग मोबाईल पडला तर अगं तुम्हाला म्हणजे सोनं घेऊन दिलं असतं मी तुला. पण कसं आहे ना नाही सोनं ही वेस्टेज नाही. आपल्याला राहायला घर आहे का नीट चांगलं. 1.5 लाखाचा मोबाईल मागते हे असलं घर असतं. अगं जाऊ दे चल ती विषय सोडून. कसं आहे ना तुला जी वस्तू पाहिजे होती ती वस्तू मिळाली गेला. आता ती वस्तू मिळाल्यानंतर ही बाई काम करायला लागली. भंगार होऊपर्यंत ती वस्तू भंगार होऊपर्यंत हा माणूस बोलून दाखवणार आहे. नाही ना मला विश्वासच बसत नाही. मी चुकते आता गपचूप करते ना स्वयंपाक. आता मी चुकते असं म्हणत नाही का बाबा. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तोंडावर पाणी फेकू का अजून गरम गरम चहा करून तोंडावर फेकू सांगा. नाही ती भातच होत की तोंडावर. तीच राहिले बाकी असं ये ना असं स्वतः तोंडावर होतून की म्हणजे तसं नाही का तुझ्या तोंडावर होतून की म्हणजे तुला म्हणजे असं मी आयफोन तुला घेऊन दिल्यानंतर तुला असं वाटलं नाही का बाबा मी स्वप्नात आहे का ही आहे का असं तुला काय वाटलं नाही का? नाही वाटलं मला. जर का तसं काय वाटलं असेल तर त्याला हात घालून बघ. तुम्हीच बघा कारण की तुमच्या डोळ्यावर तुम्हाला विश्वास नाही. तुम्ही 10 वेळा बोलताय मी झोपेत आहे का अरे बाबा मेरे को मारो असं ती फालतूक आहे ना ती तुम्ही बोलत होते. या एकदा गॅसवर आहे ना तुम्हाला. मित्रांनो कसं आहे ना ढागातली बाय जमिनीवर कशी आणली बघितलं का तुम्ही. जी बाय आज ढागात होती 1.5 लाखाची पॉवर हो दुसरं काय नाही. आयफोन 16 प्रो घेतलाय.
हिला नाव पण माहित नव्हतं. आलं झोपेतून जागे झाले का पळलं? नाही झोपेतून जागे झाले असेल की. तर बघितलं का मस्ती हिच्या अंगात, झोपेतून माझ्या जागे अंगातली झाले मस्ती, का? हिच्या अंगातली मस्ती अजून जात नाही. मस्ती लय हिच्या अंगात. आता बरोबर मला पळवलं. नाही मग धरणं बोलत होते ना मी झोपेत आहे का, मी झोपेत पण मी आहे आता का? झोपेतला विषयच काढला नव्हता. मी माझी चेष्टा करत है ना? होतो. बोलत होते ना पप्पा. तर कसं आहे ना, हिला जमिनीवर आणायसाठी 1.5 लाख रुपये माझी वाया करावं लागली. हा. तुम्ही जर बघितलं असेल. कसं आहे ना, संसार करणारी बाई ह्या असल्या गोष्टी मागत नसती. पण जाऊ दे, आता घेतली वस्तू तुला त्या 10 वेळा बोलून दाखवणार घेतली वस्तू. अजून मी आज व्हिडिओ का काढायला लागलोय माहितीये का, की तुम्हाला दाखवू बाबा बाई काम करायला लागली, भांडकुदी बाई काम करायला लागली. आज करू दे, जाऊ द्या, आता चांगलंच आहे आपल्यासाठी. आता 1.5 लाख रुपये जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत तिला अशीच कामं करावं लागणार होती काय. हा उद्यापासून करायची बंद होऊन जाईल. परत मग बोलून दाखवू नका. बघितलं मी का? काम करत नाही म्हणून. बघितलं का मित्रांनो? नाही बघितलं का नाही. तुम्ही नाही. जर असली भाषा बोलत असाल ना तर उद्यापासून काम करायचंच बंद करत. तुम्हाला पोहवलं का सांग पहिलं? बरोबर आहे ना. तुम्ही तर झोपेत होते ना, झोपेतून उठवलं. बघा खरंच करते काम म्हणून. नाही, अजूनही माझ्या डोळ्यावर विश्वास नाही मला. नाही ना तर मग आता या ह्याच्यात पातीलात हात घाला. घाल की तू. विश्वास बसन. तू पाठीला हात घाल म्हणजे मला कळेल की बाबा फक्त भातच केलाय, दुसरं काय करता येत नाही आपल्याला. का दुसरं काय आई बापाने शिकवलं नाही आपल्याला? हा आले का आई बापावर? सांग की. नाही आले का? आता मी ठरवलं होतं स्वयंपाक करायचा, आता कॅन्सल करायचा. होय. खावा आता भातच खावा. फक्त भातच केलाय खायला? फक्त भातच केलाय. अगदी मला माहित होतं. ही फक्त चारणार फक्त वरण आणि भात. हिला ह्याच्या पलीकडे स्वयंपाक काही येत नाही मित्रांनो. नुसतं यो चल. फक्त भात चारती नाही तुला? हा, दुसरं काय खाऊ घालत नाही काय? दुसरं काय तिला बनवताच येत नाही ग काय? बनवत नाही हो दुसरं काय. नाही वरण ना. भात तिला खाती का? लग्न बघायला करताना मी चुकीचं केलंय मित्रांनो. कारण कसं माहितीये, मी आधी विचारलं नव्हतं तुला काही येतं, स्वयंपाक बनवता येतं का, हे करता येतं का. मग विचारायचं होतं विचारायला ना पाहिजे आधी. आता कशाला बोलून दाखवते? आधी विचारायचं होतं. खरं तुम्ही डोक्यात जाऊ नका. गपचूप करायला लागल्यानंतर करू द्या. नाही तर उपाशी जर झोपायचं असेल ना तर मुद्दामून येऊन इथं डवसता. इकडे ये गारू. काय ना भात इकडे चल. तसं तिला बोलू नको, खायचं ना भात आणि हे करायचं आणि ती करायचं. मग खुर्ची घेऊन ये. पाणी दे तिला जा. जाऊ ती बाटल्यान. तर मित्रांनो कसं आहे, हा आज लय हवेत जी उडणारी बाई होती ना हा ती जमिनीवर आली. ह्या गोष्टीचा मला लय आनंद आहे. चालतंय. कसं आहे ना, तिचा माज उतरवला, जो माज होता ना हिचा ती उतरवला मी. ह्या गोष्टीत मी लय खुश आहे. इतकं ना ऐका ना. की ऐका मला ना. काय, तुम्हाला पण ऐका तुमच्या ना. डोळ्यावर विश्वास बसणार नव्हता की बाबा हे असं हिला बरोबर असं खाली आणायचं. हा. पण कसं आहे ना, त्यात माझं नुकसान झालंय. नुकसानची आता भरपाई एवढं मी बरोबर बोललंय ना, माझ्याकडे उद्यापासून नाही बघा आता स्वयंपाक केला तर मला सांगा. उद्यापासून तू काय तो बाप पण हा, तर मग बापाला बापाला पण इथं आणि हा, स्वयंपाक चालतंय. करायला. बोलून तसं मला आणा. नको बोलू हा, चालतंय, काय. बोलून आणा. हा. हा. नाव माहिती ना माझं काय, प्रसाद. हा. हा. लक्षात तुम्हाला ठेवी. माहित नाही का? त्याच्यामुळे सांगतोय तुला. स्वतःला माहित नाही का? मग दहाव्या तीच बोलून सांगतोय दाखवलं. जर. लय मस्ती करू नको, मी जास्त दिले रात जाऊ नको. बरोबर आज स्वयंपाक बिपाक कसं करायला लावलं तर मी आता हिला मुद्दा म्हणून असं डोचा लावलोय. तुम्ही म्हणसाल ये बाबा का असं करायला नाही, मुद्दा म्हणून डोचतोय. कारण का माहितीये का, हिने मला इतका त्रास दिला ना की बोलायचं काम नाही. जाऊ दे म्हणलं आज जरा हिला छळू म्हणलं. किती राग यायला लागलाय आता बोलल्यावर. जरा आरू सहन करायचं. मी जी काय बोलेन ना, ऐक सांगून ठेव पप्पाला. मी जी काय बोलेन ना आता सहन करायचं थोडंफार. का सहन काय करू? माझ्या पण मनाची शांती झाली पाहिजे. इतक्या दिवस तुम्हाला किती बोलली, बोल. इतक्या दिवस किती माझा हाल केलं. हा, अजून बोलून दाखवणार. अजून बोलून दाखवणार. ये चल. मोबाईल किती हातात ना आधी. ये चल.